सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। आजची ही पत्रकार परिषद अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावरती आपण घेतलेली आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेले काही दिवस गुन्हेगार निलेश घायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत। निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचे उघडीस आता झालेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे। यासाठी या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा असतो तो पासपोर्ट असतो। निलेश घायवळ सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला। याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मांडत आहे। निलेश घायवळ यांनी डिसेंबर 2019 आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला पाहिजे। डिसेंबर 2019 रोजी फोर्ज डॉक्युमेंट्सच्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज केला। त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो। हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा अहिल्यानगर पोलीसने हा 15 जानेवारी 2020 मी तारीख परत रिपीट करतो 15 जानेवारी 2020 ला सबमिट केला। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की निलेश घायवळ हा कोथरूड पुणेचा रहिवासी आहे, परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे। परत एकदा सांगतो मी सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 15/1/2020 रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश घायवळ यांच्यावरती मोकोको मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायर आर्म्स असे 15 पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आहेत। आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देतं तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय तर हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईल। फाईल नंबर PN 1064475852819 हा जो सबमिट झाला 15/1/2020 ला त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय की इज द ऍप्लिकंट म्हणजे निलेश बन्सीलाल घायवळ इज द ऍप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट त्याचं टिकमार्क केलंय नो म्हणजे ते इथं सगळं मार्क केलंय कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही। दूसरा आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर अपीयरन्स और हैज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ ऍप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट त्याच्यावरती लिहिलंय नो। हैज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ ऍप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलंय नो। म्हणजे हे कशात लिहिलंय पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला 15/1/2020 मध्ये। आता मुळामध्ये एकतर निलेश घायवळ यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे, तो फेक आहे, तो नॉन एक्झिस्टंट आहे हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये नमूदच केलेलं नाही। म्हणजे काय नमूद केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत 15 सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे 0 कुठलाच गुन्हा नाही। आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही। त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अबाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिलंय त्यांनी नॉन क्लिअर बरं का, पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे। ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला।
आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी 2020 मध्ये निलेश घायवाळ ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, मी परत सांगतो जामखेड, इथले तत्कालीन आमदार कोण होते? त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते? त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट, त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा 15/1/2020 रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे, याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी, ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे. ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला, हा कोणाच्या दबावाने, त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव त्यावेळेला आला ह्याची चौकशी करावी आणि जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे. त्यामुळं आता जे आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही खोटं रंगवलं जात आहे, हे जे काही समोर धडधडीत आपल्या समोर पुराव्यासकट दिसतंय, हा जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं यासाठीची ही प्रेस कॉन्फरन्स. कसं आहे हे तर आता म्हणजे आपण गेल्या काही दिवस माध्यमातून पाहतो सुद्धा की हा काही योगायोग नाहीये की डिसेंबर 2019ला अचानक पासपोर्टसाठी अर्ज केला जातो, तो तातडीने त्याच्याबद्दलची पोलीस व्हेरिफिकेशन, सर्व खोटी व्हेरिफिकेशन ही सबमिट करून पासपोर्ट हा इश्यू केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा सगळा जो काही प्रकार आहे ह्याची थेट चौकशी ही व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बिलकुल 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 ह्याच्यावरती जे काही स्थानिक पोलीस निरीक्षक असतील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, यांची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण शेवटी त्यांनीच रिपोर्ट सादर केलाय. मूळ पण ह्याच्यात आहे की हा त्यांनी असा एवढा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 15 एवढे सिरियस ऑफेन्सेस आहेत आणि जेव्हा आपण धडधडीत त्याच्यात लिहितो की नो म्हणजे काय, नो म्हणजे काय, तर हा कुठल्या तर दबावाशिवाय असा कसा काय तयार झाला हा रिपोर्ट, ह्याची मूळ चौकशी करून त्याच्या मूळ गाभ्यापर्यंत माध्यमांनीच पुढे आलं, कोणतेही तुमच्या पक्षाने म्हणा, तुमच्या सरकारने म्हणा, काही 8 दिवसापूर्वी काय मुळात हा जो रिपोर्ट आहे तो निलेश बन्सीलाल गायकवाडवर गुन्हे दाखल आहे. या राज्यामध्ये त्याच्यावर जेव्हा 2026 वर्षापूर्वी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये पहिला खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हा त्याचं नाव गायकवाड आहे. माझं चुकत असेल तर सुशील बेंद्रे शेजारी त्यांचे हुकमेरी पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, हा रिपोर्ट गायकवाडचा आहे. या रिपोर्ट मध्ये नॉट क्लिअर असा अहिल्यानगर पोलिसांनी क्लिअर केला आणि तुमच्या सरकारचं असलेलं पासपोर्ट डिपार्टमेंट त्याला पासपोर्ट इश्यू का करतो? हे बघा ह्याच्यामध्ये नॉट क्लिअर लिहिलंय, पण एक समजून घ्या, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये जेव्हा वर पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे, पण ह्याच्यामध्ये काय केलं पोलिसांनी? नाही नॉट क्लिअर केलेलं नाही. अहो पण इथं बघा ना काय लिहिलं, नो हा पहिला म्हणजे हा ही विसंगती आहे ना. म्हणजे आपलं म्हणणं काय आहे की निलेश बन्सीलाल गायकवाडवर गुन्हाच नाही ना, तो माणूसच एक्झिस्टन्स नाहीये ह्याची. म्हणून आपली मागणी काय आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे आता आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आहेत त्यांनी ह्याची सगळ्यांची, कालच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं कुठलाही हे लपून राहणार नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे, महाराष्ट्र जनतेला पूर्ण विश्वास आहे की जे काही सत्य आहे हे या इन्क्वायरीतनं बाहेर येईल आणि आदरणीय मुख्यमंत्री ते आपल्या समोर आणतील.
2014 ते 2025 मध्ये 2.5 वर्ष सोडले तर एवढे सगळे वर्ष राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याकडे आहे. कोथरूड मधला राजरोज गुन्हेगार नाव बदलून राहतो ते आपल्याला कळत नाही. ही शर्मेची गोष्ट नाही का? पासपोर्टचा हे बघा, मूळ मुद्दा काय आहे की यांना पासपोर्ट इश्यू कोणी केला, कधी केला, हा ते 15/1/2020 ला सरकार कोणाची होती आणि त्यांनी हा पासपोर्ट इश्यू कसा केला. आता मला तेच मी सांगतो, पासपोर्ट देणारी यंत्रणा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पोलिसांचा रिपोर्ट नॉट क्लिअर्ड आहे. आज तो जो निलेश बंसीला गायवाडवर कोणताही गुन्हा नाही, पोलिसांचा रिपोर्ट या ज्या नावानुसार आहे तो बरोबर आहे. मी तुम्हाला नाही ह्याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे. हे बघा, जे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याची चौकशीतनं उत्तर येणारच आहे आणि चौकशीची तेच सांगतो तुम्हाला की आता चौकशी ह्याच्या थोडा रंग सत्य बाहेर येईल ना. त्यामुळे काय ते बघा, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एखाद्या गोष्टीची समजा सखोल चौकशी केली तर योग्य सत्य ते बाहेर आणतील. ह्याच्यात कुठला वाद किंवा शंका असण्याचं कारणच नाही. त्यामुळे आमची मागणी ह्या चौकशीची आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य बाहेर आणावे. म्हणजे चौकशी सुरू झाली नाही का एवढ्या 8 दिवसांनी? 8 दिवसापूर्वी माध्यमांनी दिलेली बातमी, पण 8 दिवसापूर्वी दाखवलंय आम्ही. ही जी काही व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे त्याच्याबद्दलची चौकशी करावी ही आज आमची मागणी आहे. त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील. पासपोर्ट विभागाने त्यांचा रिपोर्ट पोलीस आयुक्तांना सबमिट केलाय. ते सुद्धा या चौकशी मधनं आपल्याला सगळ्यांना बाहेर आपल्याला समजेलच. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती चौकशी करून सत्य बाहेर आणतील आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना ह्याच्या मागचा जो जे काही ह्याच्या मागे घडलंय पडद्याच्या मागे हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. त्यानंतर तुम्ही चौकशीची मागणी करताय. ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्या दिवशी खरंच बनावट असतं तर चौकशी करा असं का नाही? कुठल्याही गोष्टीची जी काही अधिकृत माहिती आहे मी तुम्हाला डॉक्युमेंटच्या आधारे सांगत आहे तर ती माहिती मिळून ती आपल्या समोर मांडण्याचा आजचा प्रयत्न आहे. त्यामुळे दुसरे जे काही आपण विषय सांगितले त्याचे ऑलरेडी स्पष्टीकरण हे ऑलरेडी दिलेलं आहे. तेव्हा आज ह्या रिपोर्टच्या आधारे या खोट्या रिपोर्टच्या आधारे याची चौकशी व्हावी हीच आमची मागणी. पोलिसांना रिपोर्ट दिलेला नाहीये त्याच्या संदर्भात सगळं तुम्ही 8 दिवसानंतर तुमच्याच नेत्यांवर बरेचसे आरोप कसं आहे की कोण सूर्यन कोण जयद्रथ हे चौकशीतनं बाहेर होईल ना. त्यामुळे आपण कशाला काही करतो आपण हे बघा अगर मैं सत्य हूं तो मुझे किस चीज का डर है. त्यामुळे मुद्दा हा नाहीच आहे. समोर सगळं जे खरं आहे ते येईल आणि त्याची आपण प्रतीक्षा करूया. आपले मुख्यमंत्रीच ते समोर आणतील. कसं आहे त्याच्याबद्दल सुद्धा बरंचसं स्पष्टीकरण झालेलं आहे. त्यामुळे मला कुठल्याही त्या विषयात जायचं नाही. पण मला ह्याचे जे खात्रीशीर पुरावे आहेत त्याच्या आधारे जी चौकशी होईल त्याच्यावरती आपल्याला समोर नक्कीच जे खरं आहे ते येईल आपल्याला. बिलकुल मी त्यांच्याकडे ही आम्ही सगळे मिळून हीच मागणी करत आहे की याची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी. मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ह्याच्यावरती योग्य ते सत्य बाहेर आणतील आणि योग्य ते कसं आहे मी तेवढंच सांगतोय की आपल्याला ह्याची आपण प्रतीक्षा करूया आणि महाराष्ट्राला जे खरं सत्य हे या निमित्ताने पुढे येईल. नाही तो माझा विषय नाही. मुळात हा विषय जो आहे हा या फोर्ज डॉक्युमेंटच्या बाबतीत आहे ज्याच्या आधारे पासपोर्ट झाला. या फोर्ज पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स आहे. फोर्ज पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे. फेक आहे. नाही कुठं लिहिलंय? नाही लिहिलं त्याच्यात हे त्याच्यात मेन्शन करणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती मेन्शन हा फेक आहे आणि हा नॉन एक्झिस्टंट पत्ता आहे. त्यामुळे पहिला आता आपण सुद्धा पासपोर्ट काढायला गेलो ते एवढं सोपं आहे का?
की पत्ता समजा फेक असेल तर कसं काय पासपोर्ट इश्यू होऊ शकतो, हा पहिला मुद्दा. पासपोर्ट ऑफिस हे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे तुम्हाला पासपोर्ट इश्यू करतो. पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये त्याचा तेच म्हणतो ना की वर काय लिहिलंय की समजा नो असेल, सगळं नो असेल तर मग नॉन क्लिअर काय, याची चौकशी व्हावी. समजून घेत नाहीये. तुम्ही समजून हे घ्या, निलेश बन्सीलाल गायकवाडवर गुन्हा दाखल नाहीये. माझही आपल्याला विनंती आहे की नाही की आपल्या समोर सत्य येईल, थोडं थांबा. त्यामुळे काही काळजी करू नका. आज बघा, तुम्ही असं जा किंवा असं जा, शेवटी सत्य लपून राहणार नाही. सत्य हे बाहेर येईल आणि त्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे चौकशीतनं जे काय बाहेर येईल ते आपल्याला कळेलच. नाही. आता जी काही माहिती माझ्यासमोर आणली ती माहिती आपल्या समोर मांडलेली आहे. त्याच्या बिलकुल मग त्याच्या बाबतीतली आपल्या समोर जेव्हा सत्य येईल तेव्हा आपण सगळ्यांनी तिची वाट पाहूया, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.